नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या पाहत असाल की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला सांगितल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे आणि त्याच्यातच पाहिलं असेल तर प्रत्येक राजकीय पक्षांना सत्तेची लालूच लागली आहे। याचा अर्थ त्यांना सत्तेविना करमत नाहीये। त्याचं कारण पाहायला गेलं तर शरद पवार साहेबांचा जो गट आहे त्या गटातील जे आमदार आहेत तर अजितदादा साहेबांच्या गटामध्ये कशा प्रकारे त्यांना जाण्याची इच्छा बाळगत आहे सध्या न्यूज मध्ये पाहिलं असेल। म्हणजे याचा अर्थ कार्यकर्त्यांनी भांडण करायचे, या दोन्ही गटांनी एकत्र यायचं आणि कार्यकर्त्यांना कशा प्रकारे बर्बाद करायचं हे सगळ्यांनी सध्या पाहिलं असेल। कारण प्रत्येक राजकीय पक्षांना पाहिजे ती सत्ता, इथं या ठिकाणी कुठल्याही लोकांचं त्यांना घेणं देणं नाहीये। म्हणजे सुरुवातीला पाहिलं असेल की या ठिकाणी शिवसेनेमध्ये कशा प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांनी वेगळा गट तयार केला आणि त्याचं कारण सांगितलं की या ठिकाणी शिवसेनेनं काँग्रेस सोबत हातमिळवणी केली, राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी केली। परंतु सध्या अजितदादा साहेब तुम्ही पाहिलं असेल की सध्या या महायुतीमध्ये आहेत, तरी सुद्धा शिंदे साहेबांना त्यांच्या सोबत मिळून घ्यावा लागतंय। मग सध्या सत्तेतून बाहेर का जात नाहीत हे सगळ्या जनतेच्या समोर आलंय। कारण सगळ्या जनतेला कळून चुकलंय प्रत्येक राजकीय पक्षांना फक्त सत्ता हवी आहे, फक्त या इलेक्शनच्या तोंडापुरतं या लोकांना विरोध करायचा, एकमेकांच्या राजकीय पक्षावर बोलायचं, एकमेकांच्या राजकीय पक्षांना विरोध करायचं आणि एकदा का कोणाची सत्ता आली त्या सत्तेच्या मागे पळायचं। कारण सध्या पाहिलं असेल शरद पवार साहेबांचा जो गट आहे त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे की दादांच्या गटात जायचं, सत्तेत बसायचं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवायच्या। म्हणजे याचा अर्थ आतापर्यंत तुम्ही विरोध केला त्याचं काय, आतापर्यंत राजकीय पक्षांनी एकमेकांवर विरोध केला त्याचं काय, ज्यांची सत्ता आहे त्यांच्या पाठीमागे जायचं आणि त्यांच्या सत्तेत बसायचं एवढीच त्यांची इच्छा आहे का? म्हणजे या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी यांच्या फक्त चटयाच उचलायच्या, एकमेकांमध्ये भांडणं करायचे। पण या राजकीय पक्षांचे अध्यक्ष महोदयांनी सत्तेत जाण्याची इच्छा बाळगायची हा नेमका प्रत्येक व्यक्तीने ओळखायला पाहिजे। कारण याचं कारण सगळ्या जनतेला कळालं पाहिजे की सध्या या महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेविषयी कोणाला कळवळा आहे। इथं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयी कोणाला कळवळा आहे, महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांसाठी कोणाला कळवळा आहे, महाराष्ट्रातील लाडक्या बहीण योजनेअंतर्गत कोणी लाभ मिळवून दिला याची कळवळा कोणाला आहे। म्हणजे सर्व काही चालू आहे ते सगळं सत्तेसाठी चालू आहे। शेतकऱ्यांना आश्वासन दिले जातात, बेरोजगारांना आश्वासन दिले जातात, प्रत्येक युवकांना आश्वासन दिले जातात, पण कुठल्याच आश्वासनाची पूर्तता होत नाहीये। कारण यांना सगळं वेड लागलंय ते सत्तेचं, यांना खुर्चीशिवाय करमत नाहीये। यांना खुर्ची बाजूला सारली की सत्तेच्या मागे कशा प्रकारे पळवाटा शोधतायत तुम्हाला दिसत असेल। कारण या ठिकाणी प्रत्येक पदाधिकारी व्यक्तींना वाटते की मी सत्तेतील व्यक्तींच्या सोबत राहिलं पाहिजे, सत्तेतील राजकीय पक्षात गेलो पाहिजे। सध्या पाहायला गेलं सत्तेतील राजकीय पक्षात कशा प्रकारे आवक चालू आहे, प्रत्येक लोकांना वाटते सत्तेतील व्यक्ती सोबत गेलं पाहिजे, त्यांच्या पक्षात गेलं पाहिजे। मग खालच्या कार्यकर्त्यांना नुसते भांडण करण्यासाठी लावलंय का? कार्यकर्त्यांनी सध्या डोळे उघडून पाहिलं पाहिजे या लोकांनी कशा प्रकारे एकमेकांवर आरोप केले, एकमेकांवर विरोध केले आणि सध्या सत्तेत जाण्यासाठी कशा प्रकारे एकमेकांच्या पक्षात प्रवेश करतायत। पक्षात प्रवेश का करतायत याचं कारण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। यांना फक्त हवी ती सत्ता, सत्तेचं एवढं वेड आहे की यांना त्या खुर्ची पायी करमत नाहीये। म्हणून लोकांनी ओळखायला पाहिजे की सध्या आपण आपले निर्णय घेणारे स्वतःच आहोत। आपण या राजकीय पक्षाच्या मागे फिरलो पाहिजेत का? राजकीय पक्षामध्ये फिरलोत तर एकजुटीने राहिलोत का? आपला पक्षाध्यक्ष खरंच त्यांच्या विरोधात बोलताना विचार करतोय का? जर आपण कार्यकर्ते लोक जर त्यांच्या विरोधात बोलत असताल तर त्यावेळेस विचार करायला हवा, ज्यावेळेस तुमचा पक्षाध्यक्ष त्या पक्षात जाऊन मिळतो त्यावेळेस तुमचा विचार केला जातो का? नाही। कारण त्यावेळेस तो फक्त व्यक्ती विचार करतोय मला खुर्ची कशा प्रकारे मिळेल। कारण शरद पवार साहेबांच्या गटातील काही व्यक्तींना वाटतंय जर दादांच्या गटात गेलो तर एखादं मंत्रीपद मिळेल, केंद्रात मिळेल, राज्यात मिळेल, अशा प्रकारची सध्या आशा आहे का असं प्रत्येक जनतेला वाटतंय। शिंदे साहेबांचा जो गट आहे तो सुद्धा सत्तेत आहे, मग या ठिकाणी त्यांच्या गटात सुद्धा अनेक लोकांनी प्रवेश केलाय, त्याचं एक कारण आहे सत्ता। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून
या लोकांनी सध्या जागृत व्हायला पाहिजे की सध्या राजकीय पक्षांचे पुढारी एकमेकांच्या पक्षात जात आहेत आणि कार्यकर्त्याचा खेळखंडोबा करतायत. कार्यकर्त्यांनी फक्त त्यांच्या मागे फिरायचं, त्यांची लाचारी पत्करायची, एवढी तुमची या ठिकाणी मान सन्मान होतोय का? विचार करावा लागेल. या नवयुवकांनी विचार करायला हवा की अशा प्रकारे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात जाणं चांगलंय, पण तुम्ही अगोदर जे आरोप केले, अगोदर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि भ्रष्टाचारी व्यक्तींना सत्तेत घेता, भ्रष्टाचारी व्यक्तींना पक्षात घेता, मग त्यावेळेस तुमचा भ्रष्टाचाराचा आरोप गेला कुठं? फक्त विरोधात असताना भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, कोट्यावधींचा घोटाळा करायचा, कोट्यावधींचा घोटाळा करणाऱ्या व्यक्तींना पक्षात घ्यायचं आणि नंतर सगळं विसरून जायचं, जनतेला येड्यात काढायचं. म्हणजे या ठिकाणी सध्या जनतेला येड्यात काढण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात चालू आहे. लोकांनी जरा सुधारायला पाहिजे, लोकांनी याचा विचार करायला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये या लोकांनी फक्त पैशाचा वापर करावा का? जर हे लोक पैशाचा वापर करून मतं घेणार असतील तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी डोळे उघडायला पाहिजे. 4 पैशावर जर विकले जात असताल तर 5 वर्षे बोंबलल्याशिवाय पर्याय नाहीये. आणि बोंबलला उपोषण केलं, आंदोलन केलं तर आपल्या पदरात काय मिळते? काहीच नाही. शेतकऱ्यांचा कर्ज झालेला जो आपण म्हणतो की 7/12 कोरा केला पाहिजे, 7/12 कोरा केला पाहिजे, कारण यांनी विधानसभेच्या पूर्वी आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार. पण या आश्वासनांना त्यांनी 100% पाठ फिरवली. त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देणार, त्याच्या मुद्द्यावर कधी बोलल्या जात नाहीये. बेरोजगारांना रोजगार दिला जाणार, त्याच्यावर कधी बोलल्या जात नाहीये. फक्त या ठिकाणी निवडणुकीच्या पूर्वी आश्वासन देणं आणि त्यानंतर पाठ फिरवणं एवढंच सध्या महाराष्ट्रात चालू आहे. म्हणून लोकांनी लक्षात घ्या, या प्रत्येक राजकीय पक्षातील व्यक्तींना फक्त सत्ता प्यारी आहे, लोक गेले चुलीत, असा कार्यक्रम चालू आहे. लोकांनी थोडं डोळे उघडे करून पाहायला पाहिजे की नेमका आपला विचार करणारा व्यक्ती कोण आहे, आपले कामे करणारा व्यक्ती कोण आहे, शेतकऱ्यांची तळमळ दाखवणारा कोण आहे, बेरोजगारांचं तळमळ दाखवणारा कोण आहे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळवून देण्यासाठी आवाज कोणी उठवलाय, याचा जरा लोकांनी विचार करावा आणि येत्या काळात योग्य निर्णय घ्यावा. हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय. ठीक आहे, थांबतो. धन्यवाद.